गुरुवारी उपवास केला पाहिजे का? भरपूर भक्त उपवास करतात. तर स्वामींनी असं सांगितलंय का? पहिली गोष्ट तर उपवासचा अर्थ समजून घेतला पाहिजे. उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे. हां, याला उपवास म्हणलं जातं. बरोबर. आता हे गुरुवार उपवास का करतात? मला बी लय मोठा प्रश्न पडलेला की महाराजांनी तर 264 लीलेमध्ये सांगितलेलं नाहीये. जर ह्यांना करायचंच झालं, की बाबा ह्यांना उपवास करायचंच आहे, तर बाबा एकादशी व्रत करा. हं, कारण की महाराज ऑलरेडीच सांगतात, की संतांच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. हे बखरमधली गोष्ट आहे. हं. बघा समजदाराला इशारा काफी असतो. बरोबर ना? समजदाराला इशारा काफी असतो. बरोबर. आता महाराजांनी एक ठिकाणी सांगितलं, की तुम्ही जीव हिंसा करू शकत नाही. आता तिथं काही लोकं प्रश्न पडतात, जीव हिंसा म्हणजे नेमकं कोणाचं? हं, हं, हं. ते सांगा. बाबा जीव हिंसा म्हणजे कुठला बी जीव असेल, मग ते भले मुंगी असू नाही तर हत्ती असू, तू कोणालाच मारू शकत नाही तुझ्या स्वार्थासाठी. हां. तुझ्या स्वार्थासाठी तू कोणालाच मारू शकत नाही. मग आता इथे लोकं परत प्रश्न काढतात, की मग मटण खाल्लं तर चालतंय का? अरे बाबा इथे लिहिलंय ना, स्पष्ट लिहिलेलं आहे. हं, जीव हं, हिंसा करू शकत नाही, विषय संपला ना. तर तसं जर एखाद्याला उपवास करायचा जर असेल, हं. एकादशी व्रत करायला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. आता मला सांगा, अक्कलकोटमध्ये तुम्ही गेले एकादशीच्या दिवशी, बरोबर? तर तिथं तुम्हाला जेवण नाही मिळत. हं. बरं तिथं तुम्हाला मिळतं भगर, जे वरई म्हणतो आपण ते, खिचडी किंवा केळी किंवा जे बी काही फ्रूट असतील ते मिळतं ते तुम्हाला. मिळतं. तुम्हाला जेवण त्या दिवशी अक्कलकोटला सुद्धा मिळत नाही. नाही. मग ते नियम पालन करतातच आहे, की आपल्याला एकादशी पालन करायला काय प्रॉब्लेम आहे? आणि हं. एकादशी शास्त्रामध्ये ऑलरेडीच सांगितलेले आहेत. हां. महाराज सुद्धा शास्त्रच सांगतात आहे. वेगळं काही सांगत नाही महाराज. हे फक्त कसं होतं, की लोकं व्यवस्थित मार्गदर्शन घेत नाही. म्हणजे व्यवस्थित परंपरेतून ज्ञान घेत नाही म्हणून गडबड आहे. बरं. पण ॲक्चुअली असं गुरुवारी उपवास करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, नाही केलं तरी चालतंय. महाराजांनी काही सांगितलेलंच नाही, की बाबा तुम्ही उपवास करायलाच पाहिजे. असं काही हं. सांगितलेलं नाही.